नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं या दुपारच्या सत्रामध्ये सीसीएल करंडकमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। कार्यसम्राट नगरसेवक निखिल भाऊ कविश्वर युवा मंच क्रिकेट क्लब ऑफ लोणावळा आयोजित सीसीएल करंडक आणि आज या स्पर्धेचा आपण पाहतोय असणारा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवसाचा असणारे दुपारचं सत्र, आजच्या दिवसातील असणारा चौथा सामना। जे दोन संघ आहेत हे दोन्ही संघांमध्ये जर आपण पाहिले तर दोन्ही संघाने एक एक पराभव स्वीकारलेला आहे। वीर भगतसिंग आणि त्यांच्या विरोधात रिधिमा 11 हे दोन संघ आहेत। आघाडीसाठी आपण पाहिले गेले तर यावेळी ज्या चुका झाल्यात त्या आता चुका होऊ द्यायच्या नाहीत। स्कोर कार्ड वरती धाबा जर आपण ते पाहिले गेले तर 6 धाबा। गोलंदाज तयार आहे। पुन्हा एकदा सतपाल सिंग, हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल होता। शेवटच्या क्षणी आपण पाहतोय बॅटचा फेस इथे ओपन केलाय अमित वाल्मिकी, चेंडूला इथे फील्ड करतोय। संघाची धावसंख्या एका धावेने आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे। धाफलकावरती 7 धावा। धाफलकावरती स्ट्राइक ऑन आपण पाहतोय शनी बेनेशिरूर। सतपालचा पुढील चेंडू लोअर फुल टॉस, यावेळी पाहिजे मैदानामध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने अमित खूप दूरवरती आहे। चेंडू तिथे थांबणार नाही, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। सीसीएल मदतीने दाफलका धाबांचे पाहिजे। दाफलकावरती धाबा ज्या आहेत त्या 11 धाबा। लोअर फुल टॉस, त्यानंतर जर आपण पाहिले गेले तर सर्कलचा पुरेपूर तिथे फायदा उठवला शनीने आणि इथे चौकार खेचत काढलाय, चौकार आलेला आहे। चौकाराच्या मदतीने दाफलकावरती 11 धाबा दाफलकावरती आहेत। एक षटकाचा खेळ आपण पाचशे संपलाय। 6 षटकाची मॅच, दोन संघ पराभूत झालेले दोन्ही संघ आहेत आणि आता मात्र जो संघ इथे पराभूत होईल तो संघ स्पर्धेच्या बाहेर पडेल। जिंकणाऱ्या संघाला पुन्हा एकदा संधी असणार आहे टॉप 4 पर्यंत पोहोचण्याची। रवी व्यास जेवण पाहतोय गोलंदाजीसाठी येत आहेत। स्ट्राइक वरती नितीन कचरे, नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय शनी बेनेशिरूर। क्षेत्ररक्षणामध्ये होणारा वारंवार बदल आपण जो पाहतोय, वेळ वाचवायचा आहे पुन्हा त्या संघाच्या संघनायकाला सूचना असणार आहे। पहिला बॉल कट केल्या बॉलला यावेळी पाहिजे अक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल। अमित वाल्मिकी चेंडू इथे कव्हर करतोय, सिंगल इथे आली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे येणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जी आता पुढे जाऊन पोहोचणार आहे स्कोर कार्ड वरती 13 धावा। अतिथी कक्षामध्ये आज आपलं पाहिले गेले तर निश्चितपणे कार्यसम्राट नगरसेवक निखिल भाऊ कोविश्वर, त्याचबरोबर उद्योजक निलेश भाऊ जोगदंकर आणि त्याचे सर्व सक्रिय मान्यवर आज आवर्जून आपण पाहतोय अशाकडे आज घरच्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत। नितीन कचरे स्ट्राइक ऑन तयार, यावेळी शफल चेंडू खेळून काढला जाईल कावकॉर्नरच्या दिशेने। सिंगल तर इथे येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही। 1 धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिली गेली तर दाफलकावरती धाबा आहेत त्या 14 धाबा। षटक क्रमांक दुसरं षटक जे प्रगतीपथावरती आपण जे पाहतोय, रवी व्यास यांच्या हातामध्ये असणारा हा चेंडू
गोलंदाज सह्यारे पुन्हा पाहायचं उजेत्र मार करतील रवी व्यास. हा चेंडू सुरेख मैदानामध्ये पाहायला मिळाला. चेंडू पडला, थोडीशी दिशा तिथे बदलली. बॅट आणि बॉल मध्ये तो आपण पाहिलं गेलं तर संपर्क होऊ शकलेला नाहीये. चेंडू तिथे डॉट आलेला आहे. खुलवा टप्प्याचा बॉल. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा जमीन समांतर फटका इथे खेळला जाईल. त्यानंतर आलेली एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावा जे आपण पाहतोय देशकडे घेतल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 15 धावा. दोन्ही संघाने खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामध्ये अपयश हाती आलेले. अक्रॉस द बॅट यावेळी खेळून काढण्याचा प्रयत्न तिथे होईल. पुन्हा त्या कॉर्नरच्या दिशेने चेंडू इथे फील्ड केला जातोय आणि एक सिंगल जी तिथे आपण पाहतोय घेतली गेली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 धावा. खुलवा टप्प्याचा बॉल होता. बॅटची एज आणि तिथे मात्र पायचा चेंडू निसटलेला आहे. शर्यत लागली आहे. शर्यत कोण जिंकणार आहे पाहणं गरजेचं आहे. पायाच्या साईने चेंडू तिथे अडवला जातोय. 2 धावा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 3 धावा इथे येतील. या 3 धाव्यांच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जी आपण इथे पाहतोय धावफलकावरती 19 धावा. 6 षटकांच्या लढती तुम्हाला आज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज जो आपण इथे पाहिलेला आहे आतापर्यंत बाद झालाय तो यश आहे. तर 6व्या मॅचकडे पुन्हा एकदा 2 षटकांचा खेळ आपण पाहतो संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 19 धावा जे धावफलकावरती असणार आहेत. तिसरे षटक आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा सतपाल सिंग. सतपाल सिंग आपण पाहतोय शेवटी जे आता गोलंदाजीसाठी असणार आहेत. वेळ वाचवायचा आहे, समय बचाइये. वारंवार या सूचना तुम्हाला दिल्या जात आहेत. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न. डेंजर एटला पाहिजे धावाची संधी होती परंतु धोका होऊ शकलेला नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला. 22च्या रोपानं एक सिंगल येणार आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक 20 धावा. सतपाल सिंग स्ट्राईकवरती आपण पाहतोय नितीन कचरे. फुल टॉस आणि त्याचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराने स्वागत होणार आहे. महाराष्ट्र पोलीस आदरणीय संतोषजी वाडेकर साहेबांसाठी आगमन होत आहे. साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मॅच बॉल आलाय सर. प्रेक्षकांचं देखील मी यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटकार त्यांना पाहायला मिळाला. एक चुकीचा चेंडू होता आणि त्याचा मात्र समाचार.
आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. हे चेंडू मैदानामध्ये टाकणं गरजेचं आहे. सकाळीपासून आपण जर पाहिलं तर पराग अवरंग यशाच्या मागे उभा राहत नव्हते, परंतु आज जी काय बोटाला दुखापत झाली आहे ना, दुखापतीतून मात्र आपण पाहतोय तो वारंवार ती दुखापत समोर येते. यावेळी पाहायचंय नितीच्या पॅटमधून चेंडू उडवलाय आणि तिथे विकेट. फलंदाज बाद आहे. चित्रपणे विकेट येताना आज आपल्याला पाहायला मिळतीये आणि नितीन मैदानामध्ये बाद झाला. नितीनची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जो आता दाखल इथे होणार आहे साध. उंचपुर आहे, तगडा ताकदवान मजबूत देहेशी असणारा साध. यापूर्वीच्या मॅच मध्ये जर मला साधने मोठमोठे षटकार दाखवलेत. स्कोर कार्डवरती 26 धावा, जे आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात तयार असेल तो मैदानाच्या मध्ये इथे जो आपण पाहतोय सतपाल सिंग. जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थानं षटकार चौकार आले त्या पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला त्यांनी बाद देखील केलेला आहे. क्षेत्ररक्षणावर थोडासा बदल इथे होईल. गोलंदाज तयार आहे सतपाल. अक्रॉस द बॅट यावेळी ते खेळण्याचा प्रयत्न. चेंडू तिथे आपण पाहतोय डॉट येणार आहे. धावफलक इथे स्थिर असेल. संघाची धावसंख्या 26 धावा. गोलंदाज तयार. सतपाल सिंग चेंडू तिथे डॉट आलेला आहे. अक्रॉस द बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आणि तिथे जेल सोडलाय रवी व्यास यांनी. कॅच सुटलेला आहे. जीवदान म्हणावं लागेल इथे साधला. आणि साधला जीवदान किती महागात पडू शकतं हे लोणावळाकरांना सांगायची गरज नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. चला काही करा. सतपाल सिंग यांनी आपण पाहतो टाकलेली 2 षटकं आणि 2 षटकांमध्ये त्यांनी 21 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेटही मात्र मिळवल्यात. 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा त्या थोडासा बदल जो निश्चित या जो केला जाणार आहे. डिबॅक्सचा कव्हर आहे. लॉंग ऑफ आहे, त्यानंतर लॉंग ऑन, डीप कॉर्नर, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट. हे सजवलेलं क्षेत्ररक्षण. शनी स्ट्राईक ऑन आपण पाहतो तयार असेल. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू पुन्हा दावेमध्ये. पायचे सतपाल. चेंडूच्या खाली विकेट. फलंदाज बाद होतोय तो शनी.
अंदाज जो दाखल इथे होणार आहे तो सूरज. रवी व्यास पुन्हा त्या पायचा उजेत्र मारा करतील. कोलवटाब्याचा बॉल यावेळी पाहायचं आहे ऑन साईडला चेंडू खेळून काढला जाईल लॉंगॉनच्या दिशेने. एक सिंगल इथे घेतली जाते. एका सिंगलच्या मदतीने धापल आता पुढे पोहोचेल. स्कोर कार्डवरती 29 धावा. 7 ला खऱ्या अर्थानं आता एक मोठं टार्गेट उभं करायचं आहे कारण त्यांना माहिती आहे आणि या खेळाडूकडे इतकी क्षमता आहे ना, या खेळाडूला मैदान अपुरी पडतात. इतके लांबवरचे षटकार खेळण्याची ताकद त्याच्याकडे. आणि ज्यावेळेस लोणावळ्याचं ऑक्शन पार पडलं त्या ऑक्शन मधला सर्वात महागडा खेळाडू कोण असेल ना त्याचं नाव आहे साध. सर्वात महागडा खेळाडू आहे रवी व्यास. पुन्हा तयार असतील. हा चेंडू अगदी आडव्या पट्ट्यांची निखळून काढला जाईल. धावबाची संधी आणि इथे काय होणार आहे. विकेट. सूरज देखील परतेल आता. आणि आता पाहायचं नवीन फलंदाज जे दाखल होणार आहेत नितेश कवडे अर्थात बंटी भाऊ. महाराष्ट्र पोलीस आहेत तगडे ताकदवान आहेत आणि पाहायचे संघ इथे खूप मोठ्या अडचणीत सापडलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण ज्या प्रकारे आपण पाहतो फलंदाज बाद झालेत ना. 4 फलंदाज डगआउटच्या दिशेने आहेत आणि 29 धावा धापलकावरती आहेत. जाऊया मॅच कडे. रवी व्यास आपण पाहतो पुन्हा तयार असतील 7 साठी. हा चेंडू इथे जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर निश्चितपणे चेंडू तिथे डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतो. रवी व्यास यांनी मात्र आपल्या अनुभवाचा पुरेपूर इथे वापर केलेला आहे. रवी व्यास खऱ्या तर बाहेरचं क्रिकेट खेळत नाही. मी म्हणे की निखिल भाऊ या खेळाडूला खूप मोठी डिमांड येईल 40+ मध्ये. हा चेंडू इथे मात्र पाहायचंय. पुन्हा एकदा डॉट आलाय. एका बाजूला यंग टॅलेंट आहे परंतु त्याच्या पायामध्ये इथे बेड्या ठोकल्यात. कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नाहीये. चेंडू तिथे डॉट आलेले आहेत. चेंज ऑफ पेस आणि यावेळी 7च्या रडार मध्ये चेंडू फेकून दिलाय लांबवरचा. पस्तीस धावा 4 षटकांचा खेळ संपतोय. चला वेळ वाचवा. एक चेंडू खराब होता बाकीच्या सर्व चेंडूंचं कौतुक करेल. अवघ्या 7 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. महत्वाच्या 2 विकेटही त्यांच्या षटकामध्ये येताना आपल्याला पाहिल्यात. 4 षटकांचा खेळ जो इथे आपण पाहतोय संपलेला आहे. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज जे मैदानाच्या मध्ये असतील स्ट्राइक ऑन बंटी भाऊ. गोलंदाज सह्यार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा 35 धावा धापलकावरती आहेत. 5व्या षटकाला सुरुवात होतीये
आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय असणार आहे आता मंगेश. वेळ वाचवायचा आहे टीम. VBS लोणावळा. मंगेशचा पुढील चेंडू स्ट्राईक वरती आपण पाहतोय बंटी भाऊ. पहिल्या चेंडू एवढे पैसे मैदानाच्या मध्ये आणि ते काय होणार आहे आणि तिथे आपण पाहतोय LBW संघ नायक आणि संघ मालक सागर जिन्नरकर अर्थात रिंकू. तो मंगेश स्ट्राईक वरती न्यू बॅटर सागर. हा चेंडू पाहिजे आडव्या पट्ट्याने. चेंडू तिथे खेळलाय. चेंडू हवेत असणार आहे. अमित चेंडूच्या खाली झेल सोडला. सिंगल आली. 2 धावा पण पाहतो तिथे घेतल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जेवण पाहतो पुढे पोहोचते डबल कव्हरती 37 धावा डबल कव्हरती. पुढे हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये आणि आता मात्र ते चुकी झाली. कॅच साठी आपण पाहतोय जरूर तिथे प्रयत्न केलाय. 2 धावा तिथे येते. तिसऱ्या धाब्याची मागणी असणार आहे. बॅकअप साठी तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. 3 धावा तिथे येतील. ऋषिकेश आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कॅच इथे गोलंदाजाने आता करावं तरी काय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिले गेले तर इथे मंगेश. आतापर्यंत मंगेशने टाकलेले 3 चेंडू आहेत. 3ही चेंडूंवरती कॅच उडवलेत. गोलंदाज तयार. रिव्हर्सचा फटका. गॅप मध्ये चेंडू आहे. सुसाट वेगाने चेंडू जातोय ते सीमारेषेच्या बाहेर. हा चौक यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस संतोषजी वाडेकर साहेब, त्याचबरोबर हनुमंतजी शिंदे साहेब, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. बरं सकाळपासून दिनेश भाऊंची बरीचशी धावपळ आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका सक्सेसफुल आहे. इथे 7 सांगत असेल मी फक्त ऑन साइडला चांगले फटके खेळ. पाहते 2 चौकार आहेत. 2 चौकारांच्या मदतीने धावल कवरती 48 धावा. फुल टॉस दिशा से भटके तो पड़ेंगे फटके.
ते महागडं पाहायला मिळालं. तब्बल 19 धावा या षटकामध्ये आल्या. 54 धावा धबल कवरती आहेत. 54 रन. आणि हा षटकार आलाय पुन्हा एकदा. तर जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय पुन्हा सामन्याकडे तुम्हाला मी घेऊन जाईल. इथे जर आपण पाहिलं गेलं तर षटकाराला षटकारानंतर आपण पाहतो आलेली एक सिंगल धाफलकावरती 61 धावा. अमित वाल्मिकी या खेळाडूचं स्वागत इथे सागर जुन्नरकरने मात्र. शॉट पिच चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल सडक पे कडक षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या 67 धावा. गोलंदाज सय्यर आहे. लोअर फुल टॉस. यावेळी मैदानाच्या मध्ये चेंडू तिथे डॉट आलाय. धावल किती स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड कडे पुन्हा मी तुम्हाला घेऊन जाईल. 67 धावा धावलकावरती आहेत. तुम्ही एकदा ही मॅच खऱ्या अर्थात दोन्ही संघ ताकदीचे संघ आहेत. धावा ये उभ्या कराव्या लागणार आहेत तुम्हाला, कारण समोर पारा गावरंगे सारखा तगडा फलंदाज आहे. खुलव्या टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. सतपाल सिंग चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील तिथे घेतली गेली. 2 धावा तिथे येत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 69 धावा. 69 रन. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळलाय आणि तिथे काय होईल.
आघाडीचे दोन्ही फलंदाज आता मैदानामध्ये दाखल इथे होणार आहेत. एका बाजूला जर आपण पाहिले गेलं तर कोराय ट्रॅकर्स कुरवंडे संघासाठी सातत्याने चांगला खेळ करणारा अमित वाल्मिकी आहे आणि त्याच्यासोबत CCL लोणावळा संघाचं नेतृत्व करणारा मावळ भूषण पारा गवरंगे आहे. षटक क्रमांक पहिलं शनिदेव बेनिशिरूर पहिला बॉल घेऊन हलक्यातनं चिंडले ते कपायचे, हलक्यातनं खेळून काढला जाईल. 7 चिंडले ते फील्ड करतोय, सिंगल इथे घेतली जातीये. अमित वाल्मिकी याच मैदानावरती रायझिंग स्टार या किताबाने मात्र ज्या खेळाडूला सन्मानित केलं तो अमित वाल्मिकी. तर मावळ तालुक्याने ज्या खेळाडूला उदयनमुख खेळाडू म्हणून मात्र सन्मानित केलं तो शनी. यावेळी पारा गावरंगने क्लास दाखवायला सुरुवात केली आहे आणि तिथे चेंडू आज चौकार मला वाटतं आहे की नाही पाहिले जाणार आहे. तिथे प्राणी आहे आणि त्या प्राण्याला चेंडू जरूर लागलाय. हा चौकार आहे, चौकार. सागर जुन्नरकर यांचा कौतुक होईल. मोठी विकेट. पाच धाबा जे आपण पाहतो धाबलकावरती चौकार आला, परंतु त्यानंतर पारा गावरंगेचा एक अप्रतिम झेल सागर जुन्नरकर यांनी मात्र तो टिपला. गोलंदाज गेरे पुन्हा एकदा उजव्या हाताने मार करेल. कुलबटाप्याचा बॉल यावेळी पाहायचा आहे मिड विकेटच्या दिशेने चेंडू तिकडून काढला जाईल. सूरज हा चेंडू अगदी हलक्यातून आपण पाहतो चेंडू तिकडून काढला जाईल आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर आलेली एक सिंगल आहे. संघाची धावसंख्या 7 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. शांतता पसरली आहे. हा चेंडू यावेळी पाहायचंय उडवलाय. ऋषीच्या बॅट मधून एक टप्पा घे चेंडू चावी ती घरच्या लॉकरची चावी आहे. ज्यांची कोणाची चावी असेल ती चावी घेऊन जा.
इथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला तो ऋषीच्या बॅटमधून. षटक क्रमांक संपला जाते. पहिले एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 11 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा विचार जर केला तर प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्या देखील आपण पाहिले तर 11च होत्या. आता पाहिजे गोलंदाजसाठी गोलंदाज यावेळी जर मैदानामध्ये आपण इथे पाहिलं तर सूरज. हा चेंडू आपण पाहतो तिथे मैदानामध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर तिथे होईल. सिद्धेश तिथे चेंडू आपण पाहतोय फील्ड करतोय. त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 12 धावा, ज्या धावफलकावरती आपण पाहतोय धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. हो वळण घेणारा चेंडू. चेंडू तिथे डॉट आलाय. तुमच्याकडे पहा गुणवत्ता होती, तुमच्याकडे गुणवत्ता आहे. यापूर्वीच्या मॅच मध्ये जे आम्ही चुका केल्यात ना, ते आता चुका आता मला करायच्या नाहीयेत. यापूर्वी झालं काय त्याबद्दल आपण चर्चा जरूर करणार आहे यानंतर. गोलंदाज सय्यर असेल. हा चेंडू इथेच जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू होता. चेंडू पुन्हा एकदा इथे डॉट आलाय. पहिल्या चेंडूमध्ये जर आपण पाहिलं, पहिल्या चेंडूमध्ये थोड्याशा पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. हा चेंडू शफलून खेळून काढण्याचा प्रयत्न. 7 चेंडू ते फील्ड करतोय. फेकी जबरदस्त आहे. त्यानंतर जर आपण पाहिले गेलं तर चेंडू इथे डॉट आलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतरची लागोपाठचे 3 चेंडू तिथे डॉट. 12 धावा धावफलकावरती. सूरज चेंज ऑफ पेस, फुल टॉस आणि चेंडू फेकून दिला डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने धावफलक पुढे पोहोचणारे. धावफलकावरती 19 धावा. फ्री टॉन. पुण्यात आपण पाहते थोडासा वेळ जरूर तिथे घेतला जातोय, कारण गोलंदाज तयार. फ्री टॉन. कोलपटप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय. साईडला आपण पाहतो तिथे एक धाव इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जे आपण पाहतो इथे पुढे जाऊन पोहोचणारे धावफलकावरती 20 धावा, ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 2 मिनिटं मला वाटतं क्रॅम्प तिथे आला असावा खेळाडूला. ज्यावेळेस शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि बाहेर थांबा तोपर्यंत रिप्लेस करा खेळाडू. मला वाटतं पाय थोडंसं
तर जाऊया मॅच कडे. पण आता गोलंदाज सय्यार आहे. कोलबटाप्याचा बॉल पॉइंट मध्ये आपण पाहतोय. तिथे 7 चेंडू चला जरूर तिथे आपण पाहतोय चेंडू समोर उभा होता, परंतु जीवदान मिळतंय अमितला. षटक क्रमांकावर इथे पाहतोय संपेल दुसरा 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धाबा ज्या आहेत त्या एक धाव इथे आपण पाहतो. इतना मैदानामध्ये पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 धावा ज्या धापलकावरती. आता सागर त्या चुका पुन्हा करणार नाही, माहितीये ना. एक ओव्हर गोलंदाज सय्यर आहे. उजेतना मार करतील. स्ट्राइक ऑन अमित. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, हलकीसी अपील, परंतु तिथे पाहायचं आहे चेंडू डाटालाय. धापले किती स्थिर आहे. हेच यापूर्वीच्या मॅच मध्ये जर केलं असं रिंकू आता विचार करत असतील की हे क्या किया मैंने. कधी कधी सुनील भाऊ आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी तुम्हाला मेडिसिन दिले ना, ते तुम्हाला लिमिटेशन सांगतात, एवढंच तुम्ही घेतलं पाहिजे. यावेळी पाहायचं शफल खेळ करण्याचा प्रयत्न, सिंगल घेतली जाते. तुम्ही त्या मेडिसिनचा जर अधिक वापर केला तर त्याचा साईड इफेक्ट तुम्हाला जाणवतो. तसंच आहे इथे. काय होतंय कधी कधी अति आत्मविश्वास आहे ना, हा संघासाठी धोकादायक ठरतो. माणसाकडे कॉन्फिडन्स जरूर असावा, ओव्हर कॉन्फिडन्स कधीच नसावा. गोलंदाज सय्यार. यावेळी बॅकफुटला चेंडू ते कट केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहिजे तिथे 7 चेंडू ते फील्ड करेल. सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, डेंजर एंडला अमित, परंतु 2 धावा तिथे येणार आहेत. एकेरी दुहेरी धावा खऱ्या अर्थाने या रिधिमा 11 संघासाठी पात्र फारशा धोक्याच्या नसणार आहेत. मोठे फटके या संघाची डोकीदुखी वाढवतील. 24 धावा धापलकावरती आहेत. 20 चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्या आहेत त्या 50 धावा. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आपण इथे पाहतोय. व्हाईट बॉल. अवंतर धावी ते आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येणार आहे. गोलंदाज सय्यार आहे पुन्हा एकदा बंटी भाऊ. पुणे एंड कडून ते गोलंदाजी करतायत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, ओळखला, स्ट्रेट हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. लोणावळ्याचं फ्युचर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. यंग टॅलेंट आहे.
यावेळी बॅकफुटला जे गेले पंच केलाय पॉइंटच्या गॅप मध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असणार आहे. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर पोहोचेल. तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावलकावरती समीकरणाकडे घेऊन जातो. 18 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 39 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 39 हे समीकरण असणार आहे. टीम मीटिंग आपण पाहतो जरूर त्याच्याकडे थोडीशी घेतली जाते. वेळही वाचवणं तितकंच महत्वाचं असणार आहे. चला थोडीशी घाई करा. कोणाच्या हातामध्ये चेंडू जो ते सोपवला जाईल. निखिल भाऊ खऱ्या अर्थाने मी ऋषीचं कौतुक करेल. त्याचा उभे राहण्याची जी पद्धत आहे आणि विशेषतः त्याच्याकडे क्लास आहे. त्याने यापूर्वीचा षटकार बघा सरळ बॅटने षटकार दाखवला. त्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून देखील आपण जर एक चौकार आला. प्राइज झालेले प्रथमेश दादा पडवळ यांच्या वतीने प्राइज असेल. अमितने जर इथे नॉट आउट संघाला जिंकून दिलं प्रथमेश दादा पडवळ यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. अमित साठी हे प्राइज आहे. दुसऱ्या बाजूला पाहायचंय सूरज त्याला रोखण्यासाठी तयार असेल. स्ट्राइक ऑन अमित वाल्मिकी. फुल टॉस नटराज षटकार आणि काय होणार आहे. नो आता पाहिजे पुढे जाऊन पोहोचेल. 42 धावा शेवटचे. बेचाळीस धावा धावलकावरती आहेत. अठरा चेंडू 32 बनवायचे आहेत. फ्री टॉन अमित वाल्मिकी मनगडाची ताकद दाखवायची आहे. पुण्याला पाहायचंय षटपैकी चेंडू होता. मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. चेंडूची होती फेकी आणि फेकी अचूक आहे. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे स्कोर कार्ड वरती 43 धावा. ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. ऋषी पुण्याला स्ट्रायकर तयार. उंच पुरा आहे. उभरता खेळाडू आहे. रिव्हर्स स्विच हिट. वाह काय देखना स्ट्रोक आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. 1 बाउंस चौकार. संघाची धावसंख्या 47 धावा. महागड षटक. हा चेंडू सूझबूझ की क्रिएट. संयम दाखवला यावेळी. सन्मान दिला चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बंटी भाऊ पण पाहत चेंडूला फील्ड करतील. त्यानंतर आलेल्या या 2 धावा हे महत्वाचं आहे. तुमच्या बॅटच्या भात्यामधून चौकार षटकार येत आहेत. मोठं षटक होतोय तर आता पुन्हा त्याच्यावरती आक्रमण चढवणं नाही तर फक्त चांगले चेंडू आहेत ना त्याच्यावरती धावा घेणं हे महत्वाचं आहे. यावेळी इन कटर चेंडू.
इथे चेंडू डॉट. शेवटचे 14 चेंडू बनवायचे आहेत 25 धाबा. सामना अजून संपलेला नाहीये. 14 चेंडू 25. पण आता खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशेने आपण पाहतो. चेंडू खेळून काढला जाईल. तिथे सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहेत. आपल्यावरती धाबा आहेत त्या 50 धाबा. शेवटच्या आता 13 चेंडू 24 बनवायचे आहेत. गोलंदाज सय्यर आहे. पुन्हा पाहायचंय स्ट्राईक ऑन अमित. ओ हो हो हो, चांगला चेंडू काहीसा खाली राहिला. अमितला चेंडू इथे समजू शकला नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय संपेला आता चौथं. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 50 धावा. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेंची गरज. 24 धावा हे समीकरण आता असणार आहे. फायटिंग मॅच, फायटिंग स्कोर. एका बाजूला वीर भगतसिंग क्रिकेट क्लब तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रिधिमा 11. पाहायला दुखापत जरूर आहे परंतु तरी देखील त्याला माहिती आहे माझ्या संघाला माझी आता गरज आहे. कारण आम्ही इथे जर आता पराभूत झालो ना तर आम्हाला आता पुन्हा एकदा CCL कर्णधाराची 365 दिवस वाट पाहावी लागेल. त्यामुळे आता मला माझ्या दुःखालाही सांगावं लागेल की मी लढणार इथे. गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळी आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये असणार आहे शनी बेनिशिरूर. तो दुसऱ्या बाजूला आपण इथे पाहतोय ऋषी. दोन्ही आपण पाहिले गेले तर उभरते खेळाडू, घातकही तितकेच आहेत. ऋषी स्ट्राईक ऑन तयार आहे. क्रॉस द बॅट यावेळी खेळून काढण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील तिथे होतीये. चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये काय होणार आहे. आणि इथे लेट पण थेट विकेट. फलंदाज बाद आहे. आणि ऋषीची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आता दाखल इथे होणार आहे सतपाल सिंग. ऋषीने आपण पाहायला गेले तर वैयक्तिक 34 धावा बनवतो बाद झालाय. एक चांगली बॅटिंग करण्यात ऋषीकडून पाहायला मिळाली. संतोषजी पवार यांच्या वतीने प्राइज झालेलं आहे. दोन 6 लागोपाठ एक चौकार जरी आला तर देखील 500 रुपयाचं प्राइज आहे. मॅच कडे तुम्हाला पुन्हा घेऊन जातोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता त्यानंतर आपण पाहतोय आलेली एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धाबा आहेत 51 धाबा. 10 चेंडू शिल्लक 23 बनवायचे आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अमित वाल्मिकी तर गोलंदाजीसाठी गोलंदाज शनी. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इंच पा मैदानाच्या मध्ये चेंडू इथे डॉट. धावफलक इथे स्थिर नाही. शनी सांगत असेल वादळात पत्त्याचं घर बनत नाही, रडल्याने बिघडलं नशीब बनत नाही.
जग जिंकण्याची हिम्मत ठेवा. एकदा हारल्याने कोणी भिकारी आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. रिव्हर्स विकेट अमितच्या बॅट मधून चेंडू जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आलाय 4 धाब्यांसाठी. लागोपाठच्या 2 विकेटसाठी, लागोपाठची 2 चौकार, 1 षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑफच्या दिशेने आपण पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये सागर चेंडू ते फील्ड करेल. चेंडू ते फेकी होतीये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धावा तर तिथे येत आहेत. तिसऱ्या धाब्यासाठी ते नकार कळवला. संघाची धावसंख्या आता या 2 धाब्यांच्या मदतीने आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार. 57 धावा, 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 17 धावा. 7 चेंडू 17. या डावातला हा चेंडू अतिशय महत्वाचा असणार आहे. श्री तयार. लोअर फुल टॉस. यावेळी पाहायचं एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळून काढलाय. 7 खूप दूरवरती असणाऱ्या प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल तिथे. चेंडू थांबणार नाही. चेंडू होतोय फरार. आलाय खन. सहा चेंडू आणि आता जर आपण पाहिले गेलं तर निश्चितपणे बनवायचे आहेत 13 धाबा. अमित वाल्मिकी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सतपाल सिंग ही जोडी मैदानामध्ये वेळ वाचवायचा. चला सागर जुन्नरकर अर्थात रिंकू नावाप्रमाणे काम करायचंय. पुन्हा एकदा सिद्ध करायचंय स्वतःला. सागर जुन्नरकर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सतपाल सिंग. दोन्ही संघाचे संघ नायक संघ मालक आहेत आणि ते आता समोरासमोर आहेत. ना कुणाशी स्पर्धा असावी तर ना कुणा पुढे जाण्याची आकांक्षा असावी. मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची ती जिद्द असावी. सिद्ध करायचं स्वतःला. शेवटचे 6 चेंडू 13 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार आहे. सागर स्ट्राइक वरती आपण पाहतोय सतपाल सिंग. पहिला चेंडू वळण घेणारा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू तिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर आहे. 5 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. प्रेशर वाढवणारा सामना आहे. अनेक वेळा मला वाटतं निखिल भाऊ या दोघांमध्ये काटेकी टक्कर नेहमीच राहिली आहे. खुन्नस बराबर क्रिकेट आहे. एका बाजूला सतपाल आहे दुसऱ्या बाजूला सागर आहे. विसाख भाई कोणाच्या बाजूला असेल महत्वाची गोष्ट आहे. जाऊया मॅच कडे. ओ यावेळी पाहिजे हुक केला चेंडूला. क्षेत्ररक्षक 7 खूप दूरवरती आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. तो जल्लोष फक्त मैदानाच्या आतमध्ये. बाकी मैदानाच्या बाहेर सर्व मित्र आहेत. स्कोर कार्ड 65 धाबा 4 चेंडू शिल्लक आणि आता बनवायचे आहेत 9 धाबा. 4 चेंडू 9. सतपाल तयार आहे. खोलवटा टप्प्याचा बॉल जमीन समोर फटका खेळून काढला जाईल. शेणी 3 पायांची चिल्लर फील्ड करतोय. सिंगल तरी ते आली आहे.
दुसऱ्या धावेसाठी नकार इथे कळवला जाईल. संघाची धावसंख्या 66 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले जातात 3 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 8. कोण कोणाची लावणारे वाट. एका बाजूला आपण पाहतोय सागर आहे, दुसऱ्या बाजूला अमित आहे. तीन चेंडू आणि 8 धावेंची गरज. सागर तयार. कोलवटाप्याचा बॉल यावेळी पाहिजे. काय चेंडू टाकलाय. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी सागर यांची. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावेंची गरज. 2 चेंडू 8. सागर तयार. लोअर फुल टॉस. मिड विकेटला चेंडू. शनी पात राहिला चेंडूकडे. षटकार आहे. मोक्याच्या शनी ठोक. ज्यांचा कोणाचा आता बीपी हायला होत असेल, ज्यांना शुगरचा त्रास आहे, त्यांनी डोळे बंद करा. सामना कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. अजून एक षटकार खेळला तर 500 रुपयाचा प्राइज अमित साठी. 1 चेंडू 2 धावेंची गरज. पहा सीसीएल करंडक. शॉर्ट पिच बॉल तिथे पाहिजे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 6 चेंडू इथे कव्हर करेल. सिंगल तर आली आहे. चेंडूची फेकी झाली आणि काय सामना जिंकलाय. रिधिमा 11 संघाने विजय संघाचे अभिनंदन. कौतुक होणार आहे तिथे सागर जुन्नरकरचं. संघाचे संघ मालक आहेत. तर नक्की सागरचं हे षटक आपल्याला पाहावं लागेल. पहिल्या चेंडू आपण पाहिले तो वळण घेणारा चेंडू होता सतपाल यांच्यासाठी डॉट. त्यानंतर आपण पाहिले गेले तर दुसरा चेंडू टाकला. तिथे एक मोठा स्ट्रोक आला. तिथे चुकी झाली 7ची. तिथे चेंडू अडवू शकले नाही. तो चौकार आला. त्यानंतर पुढचा चेंडू आपण पाहिला. फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस अगदी हलक्यात चेंडू खेळून काढला जाईल. शनी तिथे चेंडूला फील्ड केलं. अवघी 1 धाव तिथे घेतली गेली. आणि त्यानंतर जर आपण पाहिले गेलं तर हा चेंडू सुरेख होता. चेंडू पडला, दिशा बदलली, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. तिथे पाहिलं तर हा फुलटॉस चेंडू खराब चेंडू जर होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला अमितने. तो षटकार तिथे आला आणि 1 चेंडू 2 धावेंची गरज असताना शेवटचा चेंडू जर आपण पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम होतं. तिथे मोठा स्ट्रोक खेळला आणि फक्त 1 धाव आली. काय गोलंदाजी राहिली आहे सागर जुन्नरकर यांची. आणि हा पहा इथे धावबाद. आणि सागर मात्र फक्त डोक्याला हात लावून सांगत असेल मी एक चुकीचा चेंडू जरूर टाकला, परंतु माझ्या संघाला मला जिंकवायचं होतं. आणि ते जिंकून दाखवलं सागरने. सागरसाठी प्राइज असणार आहे निलेश भाऊ जोगदंकर यांच्या वतीने सागरच्या या मॅच विनिंग ओव्हरसाठी 500 रुपयाचा प्राइज आहे. त्याचबरोबर चला टॉस देखील आपण करणार आहे. रिधिमा 11 त्यांच्या विरोधात